नमस्कार. वारसा हक्क हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं की हा काहीतरी खूप किचकट विषय आहे. पण खरं तर तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. म्हणूनच आज आपण भारताच्या हिंदू उत्तराधिकार कायद्याबद्दल बोलणार आहोत, एकदम सोप्या भाषेत. कधी विचार केलाय की जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र म्हणजे विल बनवलंच नाही आणि त्यांचं निधन झालं, तर त्यांच्या मालमत्तेचं, त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईचं पुढे काय होतं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, नाही का? आणि याचं उत्तर कायद्यातच दडलेलं आहे. आणि तो कायदा आहे हिंदू उत्तराधिकार कायदा 1956. आता कायदा म्हटलं की भीती वाटते. पण या कायद्याकडे एक मार्गदर्शक नकाशा म्हणून बघा, जो आपल्याला या सगळ्या प्रक्रियेत रस्ता दाखवतो. चला तर मग बघूया हा नकाशा आपल्याला कुठे घेऊन जातो. तर मग हा जो मालमत्तेसाठीचा मार्गदर्शक नकाशा आहे, तो नेमकं काम कसं करतो? चला जरा खोलात शिरून बघूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा कायदा लागू कोणाला होतो? म्हणजे हा जो नकाशा आहे तो कोणाकोणासाठी बनवलाय? आता बघा, या कायद्याचं नाव आहे हिंदू उत्तराधिकार कायदा. त्यामुळे साहजिकच वाटतं की हा फक्त हिंदूंसाठी असेल. पण इथेच एक गंमत आहे. कायद्याच्या पुस्तकात हिंदू या शब्दाची व्याख्या आपण जी समजतो त्यापेक्षा खूपच मोठी आणि व्यापक आहे. तर मग कोण कोण येतंय ह्या कायद्याच्या कक्षेत? अर्थात जे धर्माने हिंदू आहेत ते तर आहेतच, पण त्यासोबतच बौद्ध, जैन आणि सिख धर्माचं पालन करणारे लोकही येतात. इतकंच नाही, तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जी व्यक्ती मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू नाहीये, त्या व्यक्तीलाही हाच कायदा लागू होतो, जोपर्यंत याविरुद्ध काही सिद्ध होत नाही तोपर्यंत. आता आपण या कायद्याच्या अशा एका भागाकडे वळतोय ज्याने खरं तर एक सामाजिक क्रांतीच घडवलीय. हो, आपण बोलतोय मुलींच्या हक्कांविषयी. फरक बघा किती मोठा आहे. आधी कसं होतं, मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये खूपच मर्यादित हक्क होते. पण मग आलं 2005 साल आणि कायद्यात एक खूप मोठी दुरुस्ती झाली. आणि या एका दुरुस्तीने सगळं चित्रच पालटून टाकलं. आता नियम अगदी सरळ आहे. मुलींना मुलांप्रमाणेच जन्मापासून समान हक्क मिळतो. खरंच हा एक ऐतिहासिक बदल होता. कायद्यातले हे शब्द खूप महत्वाचे आहेत. मुलाप्रमाणेच ती स्वतःच्या हक्काने सहदायक होईल. सहदायक म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर मालमत्तेवर जन्मापासून समान हक्क असलेली व्यक्ती. या एका वाक्याने मुलींना मुलांइतकाच म्हणजे अगदी बरोबरीचा कायदेशीर हक्क दिला आहे. ठीक आहे, मुलींना समान हक्क मिळाला हे तर कळलं. पण मग मालमत्तेची वाटणी होते कशी? म्हणजे वारसांचा क्रम काय असतो? कोणाला आधी हक्क मिळतो, कोणाला नंतर? चला ते समजून घेऊया. हे समजून घेण्याआधी एक शब्द आपल्याला माहीत असायला हवा: निर्वसियत. इंग्रजीत याला इंटेस्टेट म्हणतात. याचा साधा सरळ अर्थ आहे अशी व्यक्ती जिने मृत्यूपत्र न बनवताच तिचा मृत्यू झाला आहे. आणि हा सगळा कायदा अशाच केसेससाठी आहे. तर हा जो वारसा हक्काचा क्रम आहे ना, तो एका धबधब्यासारखा आहे. पाणी जसं वरून खाली येतं तसंच हक्क एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जातो. सगळ्यात वर म्हणजे पहिली पायरी आहे वर्ग 1च्या वारसांची. समजा या पहिल्या वर्गात कोणीच नसेल तरच मग मालमत्ता दुसऱ्या पायरीवर म्हणजे वर्ग 2च्या वारसांकडे जाते. तिथेही कोणी नसेल तर तिसऱ्या पायरीवर म्हणजे गोत्रज, आणि मग सगळ्यात शेवटी बंधू यांच्याकडे. मग या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या गटात म्हणजे वर्ग 1 मध्ये नक्की कोण येतं? तर यात येतात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, आणि जर एखादा मुलगा आधीच गेला असेल तर त्याची मुलं किंवा त्याची पत्नी. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या वर्गात जेवढे वारस असतील त्या सगळ्यांना मालमत्ता एकाच वेळी आणि सारख्या हिश्श्यात मिळते. आता कायद्यात नियम तर असतातच, पण काही अपवादही असतात. आणि खरं सांगायचं तर हे अपवादच खूप इंटरेस्टिंग असतात. चला बघूया असे काही नियम जे तुम्हाला कदाचित थोड्या आश्चर्यकारक वाटतील. बघा, काही परिस्थितीत वारसा हक्कासाठी अपात्र सुद्धा ठरवलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, जर एखाद्याने मालमत्तेसाठी दुसऱ्या व्यक्तीचा खून केला तर त्याला त्या मालमत्तेतून अर्थातच काहीही मिळत नाही. इतकंच नाही तर काही विशिष्ट परिस्थितीत पुनर्विवाह केलेल्या विधवांना किंवा ज्या व्यक्तींनी धर्म बदलला आहे त्यांच्या वंशजांनाही अपात्र ठरवलं जाऊ शकतं. आता एक वेगळा विचार करूया. समजा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचं बाळ गर्भात होतं, अजून जन्माला यायचं होतं. तर मग त्या बाळाच्या हक्कांचं काय? त्याला काही वारसा हक्क मिळेल का? आणि ह्याचं उत्तर कायद्याने अगदी स्पष्ट दिलंय.
मृत्यूच्या वेळी जे बाळ गर्भात होतं त्याला जन्माला आल्यानंतर मालमत्तेवर पूर्ण हक्क मिळतो. कायदा असं मानतो की जणू काही ते बाळ मृत्यूच्या वेळी हयात होतं. ही खूपच संवेदनशील आणि महत्वाची तरतूद आहे, नाही का? तर मग हे सगळं पाहिल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो. हा जो कायदा आहे तो एका बाजूला आपल्या परंपरा आणि कौटुंबिक रचना जपतो आणि दुसऱ्या बाजूला समानतेसारख्या आधुनिक विचारांनाही महत्त्व देतो. पण या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं आपल्या सतत बदलणाऱ्या समाजात कायद्यासाठी किती मोठं आव्हान असेल, नाही का? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.